नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, जानेवारीच्या एंडिंगला आणि फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये जो पीएम किसान योजनेचा हप्ता येणार आहे, तो हप्ता अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही। पीएम किसान योजनेच्या लिस्टमधून किंवा पीएम किसान योजनेतून काही शेतकरी बाद केले जाणार आहेत। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार आहे की सर, आम्हाला आतापर्यंत पीएम किसानचे 2000 रुपये येतात, तर आता आम्हाला एकाएकी बाद कसे केले जाणार, आम्ही या योजनेपासून बाहेर कसे पडणार किंवा काय नेमकं कारण काय? तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न असणार आहे। कारण पीएम किसान योजनेसंदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। आता पीएम किसान योजनेसंदर्भात काही नियम किंवा काही निकष हे बदललेले आहेत। कदाचित तुम्ही सुद्धा या योजनेपासून बाहेर राहू शकता किंवा वंचित होऊ शकता। नेमके हे नियम काय आहेत, कोणते निकष बदललेले आहेत, पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या नियमात आपण बसलो पाहिजे, याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, याविषयी माहिती जाणून घेत असताना तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या संदर्भात माहिती दिलेली आहे। ही माहिती सुद्धा आपण वाचून घेऊया। पीएम किसान ही 100% केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारने 100% अर्थसहाय्य सुद्धा केलेलं आहे। त्याचबरोबर या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष 6000 रुपये इतकं उत्पन्न किंवा पाठबळ म्हणून एक रक्कम दिली जाते। त्याचबरोबर या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे जे पीएम किसान योजनेसाठी जे कुटुंब ग्राह्य धरलं जातं, यामध्ये पती, पत्नी आणि त्यांचा अल्पवयीन 18 वर्षाखालील जो मुलगा किंवा मुलगी असेल ते, त्याचबरोबर राज्य शासन व केंद्रशासित प्रदेश हे असा शेतकरी कुटुंबाची ओळख पडताळणी करतील जे या योजनेअंतर्गत विहित निकषांमध्ये पात्र असतील। त्याचबरोबर या योजनेचा लाभ बँकेमध्ये डायरेक्ट थेट महाडीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जाईल। अशा पद्धतीने मित्रांनो, पीएम किसान योजनेची ही सर्वसामान्य माहिती आहे। परंतु मित्रांनो, पीएम किसान योजनेतून काही शेतकरी आता बाद केले जाणार आहे, याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर यामध्ये योजनेचे अपात्रतेचे निकष या ठिकाणी दिलेले आहेत। तर मित्रांनो, खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाही। आता नेमकं काय? यामध्ये पहिला मुद्दा आहे की सर्व संस्थात्मक जमीनधारक। म्हणजेच काय? तर मित्रांनो, जर एखाद्या संस्थेची जागा जर असेल तर ती संस्था या योजनेपासून वंचित असणार आहे। त्याचबरोबर असे शेतकरी कुटुंब जे की खालील प्रमाणे एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत, म्हणजे खाली जे निकष ठरवलेले आहेत या निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। यामध्ये सर्वात महत्त्वाचा, सर्वाधिक पद धारण करणारे किंवा केलेले आजी माजी व्यक्ती। म्हणजे काय? तर एखादं शासकीय पद ज्याच्याकडे असेल तर ती सुद्धा या योजनेपासून वंचित राहू शकते किंवा या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही। त्यानंतर आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी खासदार, राज्यसभा सदस्य, आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य, आजी माजी महानगरपालिकेचे जर आयुक्त, महापौर, आजी माजी स्वराज्य संस्थेतील जे अधिकारी असतात किंवा कर्मचारी असतात, हे सुद्धा या योजनेतून बाद केले जाणार आहेत। त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखर्दीखाली म्हणजे संस्थेच्या आधिपत्याखाली जे कार्यालय येतात, त्या कार्यालयामधील जर अधिकारी असतील, कर्मचारी असतील तर ते सुद्धा या योजनेपासून वंचित राहणार आहेत। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्व निवृत्तधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्त वेतन हे 10,000 रुपये आहे किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा आहे, चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून सुद्धा या योजनेपासून वंचित राहणार आहेत। त्याचबरोबर मागील वर्षामध्ये जर समजा तुम्ही आयटी फाईल बनवली असेल, आयकर भरत असाल किंवा इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेपासून वंचित राहू शकता। त्याचबरोबर नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर असतात, वकील असतात, अभियंता असतात, सनदी लेखापाल असतात, सीए म्हणजे वकील वगैरे असतात, तर वास्तुशास्त्रज्ञ वगैरे असतात, हे ज्या व्यक्ती असतात हे सर्व व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार आहे। म्हणजेच मित्रांनो, जर समजा पीएम किसान योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या सर्व गोष्टीमध्ये आहेत का हे तुम्ही तपासले पाहिजे। जर समजा तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जॉबला असेल किंवा जर तुम्ही स्वतः आजी माजी खासदार किंवा सदस्य, कर्मचारी किंवा अधिकारी या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जर असाल तर तुम्हाला या योजनेपासून येणारा जानेवारी आणि फेब्रुवारीचा जो हप्ता येणार आहे 2000 रुपये तो तुम्हाला मिळणार नाही। कदाचित आतापर्यंत तुम्हाला येत असेल
तर तुमचे हे पैसे परत सुद्धा घेतले जाऊ शकतात किंवा तुम्हाला येणारे पैसे हे बंद होऊ शकतात। अशा पद्धतीने मित्रांनो PM किसान योजनेतून जे काही लोक वगळले जाणार आहेत किंवा योजनेतून ज्या लोकांची नावं बाद केली जाणार आहेत याचे सर्व निकष आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत। PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांपर्यंत ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्याने त्यांच्यापर्यंत शेअर करण्यासाठी सहकार्य करा। पुढील व्हिडिओसाठी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।